जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मल्हाळ येथे केले पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे स्ट्रिंग ऑपरेशन। अनेक कर्मचाऱ्यांची केली कान उघडणी। जत तालुक्यात विविध गावात पिण्याच्या पाण्याचे टँकरची प्रत्यक्ष भेट देऊन आज जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाहणी केली। या पाहणीत गावातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा केले जात असल्याचे निदर्शनास आले। तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी कमी प्रमाणात मिळत असल्याने अनेक तक्रारी होत्या। या तक्रारीनुसार आज आमदार विक्रमसिंह सावंत यांनी प्रत्यक्षात गावोगावी भेट देऊन पाहणी केली। यावेळी जत तालुक्यातील एकूण 98 टँकर सुरू आहेत। तसेच जत तालुक्यात दुष्काळाची भीषणता भयानक असल्याचे दिसून आले। गावागावात नागरिकांनी जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच टँकरची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांच्याकडे केली। यास अनुसरून आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली। तसेच वेळेत टँकर खेपा पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिला। तसेच ज्या गावातील चारा टंचाई आहे त्या गावात कृषी विभागाने चारा उपलब्ध करून देण्यासंदर्भात उपाययोजनांवर भर द्यावा असा आदेश दिला। याचबरोबर जत तालुक्यातील 50हून अधिक गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे। या संदर्भात तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। यावेळी मल्हाळ तालुका जिल्हा सांगली येथे प्रत्यक्ष एका टँकरची पाहणी केली। यावेळी या ठिकाणी पाणी थोडेसे दूषित होते, मात्र हा टँकर भर दुपारी उन्हात आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत होता। तसेच या टँकरमध्ये GPS सिस्टीमही नव्हती। याबद्दल आमदार विक्रमसिंह सावंत यांनी नाराजी व्यक्त केली व अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली। आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज केलेल्या या स्टिंग ऑपरेशनची चर्चा मात्र जत तालुक्यात सर्वत्र सुरू आहे। माझं नाव साक्षी संभाजी माने। या गावामध्ये भर 12 वाजता पाणी भरण्यासाठी उन्हात आम्हाला उभं राहावं लागतं। इथे जनावरांच्या चाऱ्याची पण व्यवस्था नाही आहे आणि पाणी पुरवठा पण व्यवस्थित होत नाही आहे। त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना भर उन्हात इथं उभं राहावं लागतं। त्यामुळे या गावात चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे। पिण्यायोग्य पाणी येते काय? पिण्यायोग्य पाणी येतंय पण पाणी पुरवठा होत नाही आहे। शांताबाई गुंडानेळे भर 12 वाजता जनावरांची पण आपदा, पाण्याची पण आपदा आहे, आम्हाला चाऱ्याची पण आपदा आहे। परत पाण्यासाठी आम्हाला कामधंदा सोडून इथं थांबावं लागतं। टँकर दिवसातनं तरी पण येते पण पाणी पुरवठा होत नाही। मी मारुती तुकाराम पवार, रामपूर ग्रुप मल्हाळ या लोकमुख सरपंच असून त्या आमच्या या ठिकाणी मल्हाळला गेली जवळजवळ ते 3 महिने झाले टँकर चालू आहे। परंतु इथला जो पाणी पुरवठा केला जातो ते 2018 प्रमाणे केला जातो। या ठिकाणी लोकसंख्या 712 आहे, त्यामुळे 12,000 लिटर पाणी दिलं जातं। पण आता जवळजवळ लोकसंख्या 1000च्या आसपास आहे, त्यामुळे पाणी रोजच्या रोज पुरवठा होत नाही। पाण्याची कमतरता भासते। जवळजवळ नाही म्हटलं तरी 1 ते 2 दिवसाआड आम्हाला पाणीचं म्हणजे टँकर पोहोच होतोय। त्यामुळे त्या आता चालू ह्याच्याप्रमाणे पाणी दिलं पाहिजे। आणि जवळजवळ या ठिकाणी लहान मोठ्या जनावरे जवळजवळ 1300 आहेत। त्या जनावरांसाठी पाण्याची आम्ही मागणी केलेली आहे। अजून त्या टँकर मंजूर झालेला नाही। जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करावं लागणार आहे। तसेच चारा छावण्या किंवा लोकांना चारा छावण्या किंवा चारा डिपो त्याची व्यवस्था लवकरात लवकर शासनाने करावे। आणि आम्ही ज्या वेळी टँकरची मागणी केल्या त्या पद्धतीने आमदार साहेबांच्या माध्यमातून, विक्रमदादांच्या माध्यमातून ज्यावेळी मागणी केली त्यावेळी त्यांनी स्वतःहून पाठपुरावा करून आम्हाला टँकरची व्यवस्था करण्यात आले। त्यामुळे लोकांची थोडीशी होणारी गैरसोय त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून बऱ्यापैकी स्वतः त्यांनी लक्ष घालत असल्यामुळे आम्हालाही त्याचा जास्त लोकांचा त्रास होत नाही। ज्यावेळी अडचणी असते हे असते त्यांच्याकडे आमदार साहेबांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी स्वतः तहसीलदार असो, BDO असो त्यांच्याशी संपर्क साधून त्या गावात त्या सरपंचांना त्यांना म्हणजे पाण्याची व्यवस्था होण्यासाठी, लोकांची व्यवस्था होण्यासाठी रात्रंदिवस जत विधानसभेचे आमदार विक्रमदादा हे स्वतःहून येत आहेत। आज आमच्या या मल्हाळ गावी सुद्धा त्यांनी स्वतः इथं त्यांनी भेट दिली आहे। लोकांना त्यांनी विचारले पाण्याचं म्हणजे व्यवस्था कसं आहे, पाणी कशा पद्धतीनं पोहोचवतं आहे किंवा कसल्या पद्धतीनं चांगलं म्हणजे मिळतं किंवा नाही, अशा याने विक्रमदादांनी स्वतः येऊन इथं हे केलं आहे। परंतु शासनाने या लवकरात लवकर हे करून जनावरांच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी असे मी विनंती करतो। जत तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीवर जत तालुक्यात जवळजवळ 98 टँकर या निमित्तानं चालू आहेत। पण ते टँकर चालू असताना काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होतोय। त्यामुळं रोगराई किंवा मुतखड्याचे आजार या ठिकाणी वाढायला लागले।
या निमित्तानं प्रशासनाला मी वारंवार पाठपुरावा केलेला आणि तशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत की बाबा या पाणी पुरवठा होत असताना चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा हा झाला पाहिजे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळातसुद्धा पाऊस हा जत तालुक्यात कमी प्रमाणात पडतो आणि त्यानुसार या तालुक्यातल्या जनावरांच्या संख्येनुसार या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव आज बऱ्याच गावांचे अजून प्रांत कार्यालय तहसील कार्यालय त्याचबरोबर BDO कार्यालय पंचायत समिती इथं दाखल आहे, पण या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला मान्यता देणं दिरंगाई होत आहे. मी प्रशासनाला या निमित्तानं एवढंच म्हणेन की लवकरात लवकर ते टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर या दुष्काळी तालुक्यातल्या या जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता थोडंफार म्हैसाळचं जे काही पाणी पश्चिमेला आणि दक्षिणेला आणि उत्तरेला आलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जत तालुक्याचा हा मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला भाग हा पूर्व भागाला आहे आणि पूर्व भागाला या ठिकाणी पाणी कमी प्रमाणात पोचतं आहे आणि चारासुद्धा ह्या जनावरांना मोठ्या प्रमाणावर कमी पडतो आहे. तो प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळावा. त्याचबरोबर त्या पद्धतीनं येणाऱ्या अधिवेशनातसुद्धा या निमित्तानं या तालुक्याला या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक करायचं. जत पंचायत समितीचे पाणी पुरवठ्याचे शाखा अभियंता असो किंवा उप अभियंता असो कुठेही ह्या पाणी पुरवठ्याच्या गाड्यांच्यावरती लक्ष देत नाहीत, याविषयी काय सांगताल तुम्हाला? नाही, अशा तक्रारी बऱ्याचशा गावातनं माझ्याकडेही आलेल्या आहेत आणि त्याचा पाठपुरावा संबंधित BDO आणि पाणी पुरवठा अधिकारी या निमित्तानं मी केलेलं आहे, पण ते करत असताना सुद्धा अजूनसुद्धा लोकांच्यापर्यंत योग्य ते क्वालिटीचं पाणी या ठिकाणी मिळत नाही आहे आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं ज्या जनावरांच्या पाण्याचा व्हायला पाहिजे तरतूद ती काय होताना दिसत नाही आणि या निमित्तानं प्रशासनाला सांगितलेलं आदेश दिलेले आहेत की बाबा जनावरांचे पिण्याच्या पाण्याचा या ठिकाणी चाऱ्याचा व्यवस्था करण्यासाठी तसे प्रस्ताव तयार करा आणि संबंधित वरिष्ठांकडे ते पाठवा. जत तालुक्यात भरपूर चारा आहे असा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे गेलेला आहे, याविषयी काय सांगतात? या संदर्भात थोडाफार पश्चिमेला आणि उत्तरेकडं थोडाफार हिरवा चारा उपलब्ध आहे, पण पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाळलेला चारासुद्धा आता या ठिकाणी मिळालेला नाही आणि 4 दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात बऱ्यापैकी जो वाळलेला चारा होता तो सुद्धा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याचंही नुकसान झालेलं आहे आणि ओला चारा तर अजिबातच नाही आहे. त्यामुळं रब्बीची जी काही पेरणी व्हायला पाहिजे होती तीसुद्धा या निमित्तानं झालेली नाही आहे. त्यामुळं चाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. तो या निमित्तानं मी परवाच कलेक्टर साहेबांशी सुद्धा फोनवर बोललेला आहे. त्या पद्धतीनं ते नियोजन करतायत, माहिती घेत आहेत आणि लवकरात लवकर जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मिटेल. Press the bell icon on the YouTube and never miss another update.